माणूस खूप स्वार्थी हो साहेब, एकदम स्वार्थी. आपल्या पोराच्या भविष्यासाठी काही करू शकतो. मुलगा अगर एक नंबरचा बेवडा असला, जर्सी असला आणि गजाडी बी असला तरी त्याचा परिवार त्याच्या पोराच्या भविष्यासाठी काही करू शकतो. दुसऱ्यांच्या मुलांची वाट सुद्धा लावू शकतो. असे माणसं जगात भरपूर आहे. ऐकायची असेल तर बोलतो मी. असेच काही मित्र होते हो. एकदा एक पोरगा आला, मला म्हणाला की अरे मास्टरजी माझं लग्न होणार आहे. तर मी म्हणलं चांगली गोष्ट आहे रे, पर सवय सोडून टाक. तू एक नंबर पिदाडा आहे ना, आता जरा पिदाड्यावरती थोडं लक्ष दे, कारण तुझं भविष्य बनन. म्हणलं ठीक आहे मास्टरजी, सांभाळतो. मग काय, त्या पोराचं लग्न झालं. आणि लग्न झालं कोणाचे माहिती का? माझ्या मित्राच्या मुलीशी. त्या दिवशी त्या माणसाने काय कारणामुळे मला पत्रिका दिली नाही आणि मी लग्नाला गेलो नाही. लग्न झालं, पोरगी गेली सासरी. काही दिवसांनी पोरगी वापस आली. कळालं की हे एक नंबरचा बेवडा आहे मुलगा, आणि बेवडा असल्यामुळं काय करावं. त्या पोरीचा बाप मला भेटला. अरे साहेब, माझ्या पोरीचं लग्न झालं, तुम्हाला मी पत्रिका नाही दिली, सॉरी हा. आणि ते लग्न बी तुटलं. मित्र होता. म्हणलं कसं काय तुटलं? म्हणलं पोरगा एक नंबरचा बेवडा होता. त्याने मला फोटो दाखवला. अरे हा माणूस तर माझा कामगार आहे. तुझी सगळं काय केलं, पण तू मला भेटला नाही. अगर भेटला असता तर मी तुला ह्या प्रश्नाचे उत्तर दिले असते. तर त्याने डोक्याला हात लावलं. काय यार, आपण रोज चाय पितो, रोज बसतो उठतो, तुला ह्या गोष्टी मी का नाही कळवल्या? त्याला तो पस्तावा झाला. जीवनात काही गोष्टी असतात ना, ते आपल्या हाताच्या बाहेर असतात. सगळं गेल्यावर माणसाला पस्तावा होतो. खरंच हो, काय बी असू द्या. आज तो पोरगा पिऊन जगाच्या बाहेर गेला आणि त्या पोरीचं लग्न झालं. ते आपल्या सुखी संसारी आहे. अशा काय गोष्टी असतात ना मित्रांनो. बापाची जिम्मेदारी फार कठीण असते आपल्या पोरांच्या विषयी. चला मित्रांनो, आपण काय छोट्या मोठ्या गोष्टी बोलतात. तुम्हाला आवडल्या तर लाईक, सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि कमेंट सुद्धा करा. आपल्या छोट्या मोठ्या गोष्टी